नमस्कार सिव्हिल मित्रांनो. तर आज आपण तुम्हाला सीईसीचं डीजीपेचं ऑप्शन आहे. डीजीपे म्हणजे कसं वापरायचं, पैसे विड्रॉल कसे करायचे. जनरली डीजीपे एकदम सोपं आणि सिंपल आहे वापरण्यासाठी. आणि जेवढ्या काही कंपन्या आहेत बाहेरच्या प्रायव्हेट कंपन्या, तर तुम्ही बरेचसे बाहेरच्या कंपन्या वापरतात, तर त्याच्यापेक्षाही डीजीपेला सगळ्यात जास्त कमिशन हे डीजीपेलाच आहे. तर तुम्हाला आता हे डिजिटल सेवा पोर्टल आपलं ओपन होतंय. डिजिटल सेवा पोर्टल ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला फक्त एक नवीन टॅबमध्ये काय करायचं, नवीन टॅब ओपन करायची आणि तिथं गुगलवरती टाकायचं डीजीपे. डीजीपे टाकलं तुम्हाला एक नंबरला जी लिंक येईल त्या लिंकमध्ये ओपन करायचे, क्लिक करायचे. त्याला क्लिक केलं की तुमचं इथं डिजिटल सेवा पोर्टल लॉग इन होईल. लॉग इन केल्याच्या नंतर इथं तुम्हाला लॉग इनला जायचं. तुमचं इकडं अगोदर सीईसीचं पोर्टल लॉग इन आहे, त्याच्यामुळे तुमचं डायरेक्टली डिजिटल सेवा पोर्टल आणि डीजीपे लॉग इन होईल. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथं लिंक येईल. जिथं ज्यांना इथं 00 मोबाईल नंबर येते, तर त्यांचं व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्यांचं डीजीपे चालू होत नाही. इथं ओटीपी सेंड झालाय. ओटीपी सक्सेसफुली सेंड झाला म्हणजे तुमचा ओटीपी टाकला, प्रोसीड करा. प्रोसीड केल्याच्या नंतर तुमचं डीजीपे ओपन होईल. डीजीपे मध्ये काय काय आलेलं आहे नवीन हे बघा. डीजीपे मध्ये नवीन आलेले बीबीपीएस लाईट, जे तुम्ही इथून लाईट बिल, मोबाईलचं पोस्टपेड प्रीपेडचं रिचार्ज, कुणाचे एलपीजी गॅस असतील, वॉटर बिल असतील, डीटीएच असेल, ब्रॉडबँड असेल, लँडलाईन, लोन रिपेमेंट असतील, इन्शुरन्स, या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही आता इथून करू शकता. याच्यावरतीच एक ऑप्शन आलेलं तुमचं हे डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्डमध्ये इथं कॅश विड्रॉल आहे. त्याच्यानंतर इथं मिनी स्टेटमेंट. इथं तुम्ही मिनी स्टेटमेंटला पण तुम्हाला ₹1 तुम्हाला कमिशन भेटते. त्याच्यानंतर इथं बॅलन्स इन्क्वायरी. समजा आता इथं जे काही बॅलन्स आहे तुमचं, हे बॅलन्स आहे, तर ते बॅलन्स तुम्हाला तुमच्या खात्यावर घ्यायचं. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही कॅश विड्रॉल करताल, कॅश विड्रॉलला गेल्यानंतर इथं तुम्हाला अगोदर थंब द्यायचा आहे. थंब दिले की तुमचं डीजीपे चालू होऊन जाईल. आणि ज्यावेळेस समजा ही अमाऊंट आहे तुमची, जी काही वॉलेटला जमा होणारी अमाऊंट आहे, ती तुम्हाला तुमच्या खात्यावर घ्यायची. त्याच्यानंतर इथं लॉक्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही आतापर्यंत ट्रान्झॅक्शन झालेले असतील, तर त्या ट्रान्झॅक्शनचं डिटेल्स तुम्हाला इथं भेटते. आता आमच्या ह्याच्यावर ट्रान्झॅक्शन डिटेल नाही, त्याच्यामुळे इथं येणार नाही. तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं इथं डिटेल्स येईल, तारखे वाईज पण तुम्हाला डिटेल्स येईल. त्यामध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन फेल झालंय, सक्सेस झालंय, हे पण तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल. सगळ्या ट्रान्झॅक्शनचं डिटेल इथे येऊन जाते. त्याच्यानंतर इथं पासबुक आहे. पासबुकमध्ये तुमच्या सर्व एंट्री येतील. तुम्ही कॅश विड्रॉल केलेली, त्याच्यानंतर पे आउट केलेलं, जे काही एंट्री असतील, कमिशनची असेल कोणती, प्रत्येक ट्रान्झॅक्शनची इथं तुम्हाला पासबुकमध्ये एंट्री भेटते इथं. आणि त्याच्यानंतर हे बघा, इथं पण ऑप्शन येतं, तेच ऑप्शन इथं येतं. त्याच्यानंतर इथं डॅशबोर्डला गेलात, इथं ॲनालिटिक्स म्हणून एक नवीन ऑप्शन आले. ॲनालिटिक्सला क्लिक केलं तर ॲनालिटिक्समध्ये काय येतंय की तुम्ही तुमच्या मागच्या 1 महिन्याचं तुमचे ट्रान्झॅक्शन डिटेल्स येतात तिथं. आपल्याला रोजचं पण चेक करता येतं, 1 आठवड्याचं पण, 1 महिन्याचं पण, आणि आपण ज्या तारखेपासून म्हणजे टोटल किती ट्रान्झॅक्शन झाले, आपल्याला किती कमिशन भेटलं, आपली अमाऊंट किती झाली, काय झाली, हे सगळं डिटेल्स इथं येऊन जाते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सुरुवातीला जे नोटिफिकेशन आलं, हे बघा इथं खाली आल्यानंतर इथं तुम्हाला हे बिल पेमेंट म्हणून आले. हे बिल पेमेंटची इथून पण लिंक तुम्ही करू शकता ओपन. सीएससी वरूनच तुम्ही ते पेमेंट करू शकता. आता हे जे बॅलन्स आहे, मागं पण मी पीक्यूएस पिरियडमध्ये सांगितलं होतं की हे बॅलन्स तुम्हाला डीसी पोर्टलला, सीएससीच्या पोर्टलला तुम्ही इथून ट्रान्सफर करू शकता, डीएसपी पोर्टलला. त्याच्यामुळे ते अमाऊंट, ही अमाऊंट तुम्ही सीएससी वरून पण वापरू शकता आणि इथून पण वापरू शकता. आणि ज्या वेलिंगच्या ॲनालिटिक्समध्ये इथं 50 पेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन आहेत एका महिन्यामध्ये, त्यांना इथं एक नवीन ऑप्शन आले कॅश डिपॉझिटचं. म्हणजे आधारचे रिलेटेड जे काही अकाउंट असतील, त्यांना हे 5,000 पर्यंत तुम्ही डायरेक्टली त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करू शकता. इथं एक नवीन ऑप्शन आले. तर असं हे डीजीपे आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त कमिशन आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते वापरू शकता. आणि सर्व वेलींनी हे वापरणं अनिवार्य आहे. तुम्हाला जास्तीत जास्त कमिशन मिळवण्यासाठी हे मदत करेल. आता याच्यामध्ये आणखीन एक नवीन सर्व्हिसेस आलेली, हे बघा इथं ऑपरेटर. आता बरेच जण म्हणतात की सर आमचं डीजीपे चालू आहे, पण ज्यावेळेस आम्हाला बाहेर जावं लागतं त्यावेळेस आम्हाला काहीतरी आम्हाला बाहेर जावं लागतं, त्याच्यामुळे आमचं डीजीपे हे बंद राहतं, कारण की आम्हाला थंब वगैरे देता येत नाही. जसं की बाहेरच्या एसबीआय, बीसी असतील किंवा कुठं असतील, तिथं सबक्यू एक ऑप्शन आहे बघा. तर सबक्यू म्हणजे काय की तुमचं ऑपरेटर. तर इथं पण तुम्हाला हे ऑपरेटर सर्व्हिस आहे. ते ऑपरेटर सर्व्हिस कशी वापरायची त्याचं पण तुम्हाला नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी डिटेल्स देईल. ऑपरेटर्स
त्या DigiPay ला कसं ॲड करायचं आणि त्याच्या मार्फत तुम्ही DigiPay कसं वापरायचं हे पण तुम्हाला सांगेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला DigiPay कसं वापरायचंय, कसं लॉग इन करायचंय आणि प्रत्येकाचं आहे. याच्यामध्ये आणखीन एक अपडेट आहे. ज्यावेळेस तुम्हाला इथं लोकेशनचा प्रॉब्लेम येईल, ज्यावेळेस तुम्ही कॅश विड्रॉला जाल, इथं बघा, इथं एक लोकेशन तुमचं जर इथं लोकेशन 20 किलोमीटरचा जर प्रॉब्लेम आला, तर आपला याच व्हिडिओच्या चॅनलवरती तुम्हाला एक व्हिडिओ पण दिलेला आहे. किंवा सर्व विलींनी DigiPay वापरा आणि जास्तीत जास्त कमिशन हे करा. त्यासोबतच आपल्याकडे M-ATM, मायक्रो ATM पण आहे. त्याच्यामार्फत तुम्ही 10,000 पेक्षा जास्त अमाउंट ही विड्रॉल करू शकता. तर आता आपण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये ऑपरेटर कसा ॲड करायचा, ऑपरेटर थ्रू कसं DigiPay वापरायचं हे सांगणार आहोत. धन्यवाद.